बनती है? अदरक वाली चाय बनती है। नहीं मैं देख रहा हूँ मुझे बस और कुछ नहीं। मला कळतंय स्वीटू नाहीये ना इथे गप्पा मारायला मन मोकळं करायला तुझ्या बरोबर, अस्वस्थ झालायस तू। आता स्वीटू या जॉब मध्ये रमली ना तिचं आयुष्य सुरळीत होईल बघ। अब मुझे भी कुछ ऐसे ही लग रहा है मम्मी जी। पर मम्मी जी काय जो भी हुआ उससे ओम भाई भी तो अपसेट है ना। ओम भाईला पण यातून हळूहळू बाहेर यायचंय ना। मम्मी जी मला माहितीये तुम्हाला राग आलाय ओम भाईचा, पर मम्मी जी ओम भाई परत कधीच या घरात येणार नाही का? बघ 100 वर्ष आयुष्य तुला। आत्ताच तुझं नाव घेतलं, मी सांगत होते नव्या नोकरीमुळे किती खुश आहे माझी स्वीटू। ए हाय सिटू, कॉन्ट्रॅक्ट साइन हुआ ना? झालं। मग तुझा चेहरा का उतरलाय? काय कंपनी आवडली नाही का? नाही, असं काही नाहीये। हे जाणणं त्रासदायक आहे का? तू दमलेली का वाटतेस मला? काय नाही मावशी। नाही, काहीतरी आहे जे तुझ्या मनासारखं झालेलं नाही। आता ऑफिसात जाताना खुश होतीस ना, मग असा चेहरा पाडून का आलीस तू? स्वीटू, तुला नसेल करायची नोकरी ना तू कंपनीला कळवून टाका, काही प्रॉब्लेम नाही। मला नोकरी करायची आहे, पण काय? ओमला पण त्याच ऑफिस मध्ये नोकरी लागली। क्या? तो पण आजच जॉईन झालाय। मला कॉन्ट्रॅक्ट साइन केल्यानंतर कळलं, नाही तर मी आता नोकरी पण नाही सोडू शकत। कारण जर कॉन्ट्रॅक्ट पूर्ण व्हायच्या आधी मी नोकरी सोडली तर मला माझ्या पगाराच्या 6 पट पैसे कंपनीला द्यायला लागणार। मी कुठून आणणार पैसे? नाही, तोही तिथे कामाला असेल म्हटल्यावर त्रास तर होणारच आहे ना तुला। मी तुला पैसे देते, ते पैसे भरून टाक कंपनीमध्ये। नाही, मी तुमच्याकडनं नाही घेऊ शकत पैसे। अगं पण का? तुझी इच्छा नसताना मन मारून तिथे जाण्यात काही अर्थ आहे का? ओम तिथे आहे, तो तिथे येणार, तुम्ही एकमेकांच्या समोर येणार, तुला त्रास होणार, हे सगळं कशाला स्वीटू? मी सांगते ना तुला, मी पैसे देते, तू नोकरी सोड बस। नाही मावशी, मी नाही घेऊ शकत तुमच्याकडनं पैसे। कारण मुळात मला स्वतःच्या पायावर उभं राहायचंय आणि मला थोडा माझा खर्च उचलायचा या घरात, म्हणून तर मी नोकरी करते। मी ते मला काही माहिती नाही, मुलगी म्हणून तुझा हक्क। मावशी, तुम्ही माझ्या हक्काच्या, पण इथे प्रश्न माझ्या स्वाभिमानाचा आहे। मला नोकरी करायची आहे। स्वीटू, कर तू नोकरी, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे। काय झालं, तुम्ही सगळे एवढे टेन्स का? मॅम, मला खरंच काही फरक पडत नाही ओम सर तिथे असले तरी। तुम्ही खरंच काही काळजी करू नका, माझ्या बायकोवर पूर्ण विश्वास आहे। आणि आत्ताच ती म्हणाली ना, प्रश्न तिच्या स्वाभिमानाचा आहे, त्यामुळे तिला माहिती आहे तिला काय हवंय काय नकोय, या बाबतीत ती खूप क्लिअर आहे। आणि माझ्या बायकोचा स्वाभिमान तोच माझा स्वाभिमान। म्हणजे माझा सपोर्ट आहे माझ्या बायकोला। चांगलं आहे, सपोर्ट असणं कधीही चांगलंच आहे, पण नोकरी सोडायची असेल तर ओम सोडेल, तू नाही। कारण जे काही झालं त्यामध्ये त्याची चूक आहे, तुझी नाहीये। मावशी, एवढा योगायोग कसा असेल? हा, तीच कंपनी, तीच ब्रांच, तीच टीम। काकी, तू याच्या भोळ्या चेहऱ्यावर नको जाऊस। हा, याच्या खूप ओळखी आहे, त्याने जुळून आणलंय काहीतरी। चिन्या, मी तुझ्याशी बोलत नाही, कळलं का? चिन्या, पुरे, तुला आज इथे काही काम नसेल ना तर बाहेर जा, मित्रांना भेट। अगं काकी, ओमशी काय बोलायचं ना ते मी आणि हे ठरवू, कळलं? बाहेर जा। अरे चिन्या, ऐक, नलू मावशी, तू त्याच्यावर नको चिडूस, त्याचंही म्हणणं बरोबर आहे। लहान आहे का तो? कधी कधी बोलताना भान हरवतो।
कसं बोलतो? अहो काय कसं तुम्ही बीपीची गोळी घेतली? नाही नाही घेतली तुम्ही. घेतली का बीपीची गोळी? चल आहे का? कुठे ठेवलीस तू? ती तिकडेच आहे बघ ना. तूच ठेवलेली. हा आहे 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 आहे. तू टेन्शन नको घेऊ. दादा तुम्ही आधी आधी गोळी. पाणी दे दादा. सावकाश 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 सावकाश. शांतपणे पाणी प्या. कसं बोलतो तो? तुम्ही त्याचा विचार नका करू आता. हा तुम्ही शांत व्हा. शांत व्हा. लांब श्वास घ्या. सोडा. चिन्या असं बोलतो कारण त्याला स्वीटूची काळजी वाटते म्हणून तो बोलून जातो. दादा त्याचं काही चुकत नाहीये. आता तुमची जबाबदारी वाढणार आहे दादा. मी नोकरीवर जाणार. नलू मावशी इथे कामात असेल. तुम्हाला तुमची औषधं घ्यावी लागतील आठवणीने. मी तुम्हाला कळवत जाईन फोनवर ना. पण तरी तुम्ही जबाबदारीने औषधं घ्यायची. आलोच हा 1 मिनिटात. आईचा फोन. आईने का फोन केला असेल? फोन घेऊ की नको? अरे ओम. हा? फोन उचल. अरे उचल ना. आईचा फोन आहे ना मावशी. काय? शकूचा? अरे मग उचल ना. ओम उचल उचल. ओके घेतो. आई अजून किती त्रास देणार आहेस स्वीटूला? ती नोकरी सोड ओम. हो सोडतो. हॅलो ओम. मावशी आई माझ्याशी बोलली. हक्कानी बोलली. हो दादा आईचा फोन आला होता. आई बोलली. काय म्हणाली शकू? नोकरी सोड म्हणली. काय? अगं इट्स ओके. आई म्हटली ते बरोबर आहे ना. माझ्यामुळे स्वीटूला खूप त्रास झालाय. आता अजून त्रास नको. सो म्हणजे आता नोकरी सोडणार आहेस तू? हा आता आई म्हटली तर. अरे पण ओम तूच म्हणत होतास ना ते नोकरी सोडली तर दंड की काय भरावा लागणार, पैसे भरावे लागणार. त्याचं काय करणार आहेस? हा नाही भरावं लागेल पण करू काहीतरी. बघू. सगळी सोंग आणता येतात पण पैशाचं सोंग नाही आणता येतो. तुझ्याकडे पैसे नाहीये हे माहितीये मला. काय काय बघतोयस? आई नसले तरी मावशी आहे मी तुझी. सध्या तू प्रवास ट्रेन आणि बस मध्ये करतोयस. तुझी गाडी इकडे बाहेर धूळ खात पडली. कळत नाही का मला? तुला काय वाटतं माझं लक्ष नाहीये? पेट्रोलचेही पैसे नाहीयेत ना तुझ्याकडे. आणि मग हातात आलेली नोकरी पैसे देऊन सोडणार आहेस. काय चाललंय हो? मावशी माझ्याकडे या प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे. काय? थांब. हे बघ दारात गाडी उभी आहे अजून. मला लक्षात कसं आलं नाही. थांब जरा येतो. ओम. ओ अरे हा तुझं उद्यापासून ऑफिस असेल नाही? हे काय? तर आवडलं ना? असं काय करतेस ग तू? कशासाठी? कशाला काय कशाला? माझ्या बायकोने स्वतःच्या हिमतीवर जॉब मिळवलाय. तिचं कौतुक नको करायला? हे नवऱ्याने केलेलं कौतुक. असं काय करतेस ग तू? एवढं का भाव खातेस?
हा आता काय बाबा, मज्जा आहे का मुलीची? हा जोरदार तयारी सुरू आहे. कर कर तयारी कर. आणि साहजिकच आहे, आता रोज ओम सर भेटणार. अच्छा आत्ता माझ्या लक्षात आलं, तुला नोकरी काय करायची होती. याच्यासाठीच तुला नोकरी करायची होती नाही का? असा नको तिथे मध्ये मध्ये हात घालाल तर चटका बसणारच ना. बर्फ लावा, बरं वाटेल. आणि हो, एक महत्वाची गोष्ट सांगायची राहून गेली. मी ऑफिसला कामासाठी जाणार आहे. नाही पण सॉरी, तुमच्या अनुभवावरनं बोलत असाल ना तुम्ही, कारण तुम्ही कामाच्या ठिकाणी फक्त अफरातफरीच करता, बरोबर. स्वतःवरनं जगाची पारख करू नका. आणि माझी तर मुळीच नाही. लक्षात आलं मिस्टर मोहित परब? मी मागितलं. हॅलो हॅलो मिस मालविका खानविलकर. तुम्ही मलाच फोन लावलाय ना? हा मॅडम, मी फॅन्टॅस्टिक कार गॅरेज मधून बोलतोय. हा तुमच्या मालकीची गाडी कोणतरी ओम खानविलकर विकायला आलाय. ती गाडी विकायची आहे ना तुम्हाला? चाललंय काय ह्या स्पीड? तू काय आहेस अजून या घरात? का जात नाहीयेस ग बाई? इथे राहून काय दाखवायचं तुला? की तू किती गुणी, किती चांगली मुलगी आहेस, की ओमने तुझ्या बरोबर हे असं वागून सुद्धा या घरात राहून तू किती सहनशील आहेस. तू जा ना. आज तुझ्यामुळे माझा भाऊ बेसिक गोष्टींसाठी झगडतोय. ही इज फायटिंग फॉर हिज सर्व्हायव्हल. तो इथे घरी येऊ शकत नाहीये कारण तू या घरात आहेस. माझा भाऊ या घरात परत यावा म्हणून मी काय नाही केलं. त्याची कार्ड्स ब्लॉक केली, त्याचा मनी फ्लो थांबवला. पण विचाराल त्याचाही त्रास होतोय. आज गाडी विकायला गेला त्याची. आमच्या गॅरेज मधून फोन आला होता, तिथे आहे तो आता गाडी विकण्यासाठी. थोडेसे पैसे त्याला मिळावेत म्हणून. रिअली माझ्या भावावर, ओम खानविलकरवर ही वेळ आली का तर तुझ्यामुळे. लग्नात माझ्या भावाचा विचार न करता मी तुझा विचार केला. तुझं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये, साळवींना त्रास होऊ नये याचा विचार केला आणि तुझं मोहितशी लग्न लावून दिलं. आणि या नादात जर माझ्या भावाचं आयुष्य उद्ध्वस्त होणार असेल तर ते मला नाही चालणार. मला माझा भाऊ इथे हवाय. हा लवकरात लवकर. आय वॉन्ट हिम हिअर. आणि त्यासाठी तुला जावं लागेल. मॅम, मला नवीन नोकरी मिळाली, त्यामुळे मी लवकरच या घरातून निघून जाईन. आणि तुमचा भाऊ त्याच्या घरात लवकरच असेल. मी बोलतेय ना तुझ्याशी. झालं नाहीये माझं बोलून. निघून काय चाललीस तोंडावर? तुमचा भाऊ तुमच्या घरात असेल म्हणजे काय? तू इथेच असायला हवा. हे त्याचंच घर आहे. तू बाहेर असायला हवंस. कळतंय ना? हो मॅम, मला तुम्हाला होणारा त्रास कळतोय आणि त्या त्रासाला मी कारणीभूत आहे, मला हेही कळतंय. हा, आयुष्यात असं सगळं मिळून ते हातातून निसटून जाणं काय असतं ते मी अनुभवलंय. मला माहिती. आपलं घर तुटणं, सगळी नाती संपणं हे काय असतं तेही मला माहिती. मला जो त्रास झालाय तो माझ्यामुळे कोणाला हवा अशी माझी अजिबात इच्छा नाहीये. ओमला या घरातून काढून टाकणं हा शकू मावशींचा निर्णय होता, पण माझ्यामुळे
त्याला कुठलाही त्रास होणार नाही, कधीच नाही. तू इथे काय करतोस? काय चोरून बोलणं ऐकत होतास तू? मला हे जे काय झालंय ना ते तुझ्यामुळे झालंय. तुझ्या त्या फालतू आयडिया होत्या ना कार्ड्स वगैरे ब्लॉक करायच्या, त्यामुळे माझ्या भावाला त्रास होतोय. माझ्या भावाला अजून त्रास झाला ना तर मग तू आहेस आणि मी आहे, आणि तेव्हा हे मलन मिलम कामी येणार नाही, कळलं? मॅम तुम्ही शांत व्हा. आधी ते खाली ठेवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्यावर विश्वास ठेवा. मॅम मी करतो काय. येस येस. मालविका मॅडमने काही न सांगताच फोन कट केला. तुमची गाडी येते आमच्याकडे नेहमी रिपेअरिंगला, बट आज चक्क विकायला. नाही म्हणजे काही प्रॉब्लेम असेल तर मी पैसे. नाही प्रॉब्लेम काही नाहीये, फक्त मला विकायची आहे. त्याचे जितके पैसे येतील तितके मला द्या. ओके मॅम. बाय. हे घ्या सर. काय करताय ओम खानविलकर? गाडी विकताय? का उगाच त्रास करून घेताय स्वतःला? तुम्हाला नवीन नोकरी मिळाली ना, माझ्यासाठी ती नोकरी सोडू नका प्लीज. हे घ्या, त्यांना नाही विकायची गाडी. विटू थँक्स. हे असं डोळ्यात पाणी आणून मला गिल्ट द्यायचा प्रयत्न करू नका मिस्टर ओम खानविलकर. आता मला आपल्या नात्याबद्दल ना खंत वाटते ना खेद. राग तर सोडाच, मला तर द्वेषही करा असं वाटत नाही. ही जी तुमची अवस्था आहे ना त्याला जबाबदार तुम्हीच आहात मिस्टर ओम खानविलकर, मी तर मुळीच नाही. आज तुम्हाला ही 35,000ची नोकरी करावी लागते, यालाही जबाबदार तुम्हीच आहात मिस्टर ओम खानविलकर.